श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कंठा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तूच इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिम व्याग्र कोठे नसे पाहता अस्वनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेविता चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी मी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथा बिनावन नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणपती अथर्वशीर्ष। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे तुष्टुवासं तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवमशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरातात अवदक्षिणात्तात अवचोद्ध्वातात अवोद्धरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाङ्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति यो नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चारं वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतः अर्धेन दुल्सितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारचान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्युद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वर्दं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवासं तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। आज निर्जला एकादशीच्या पावन पर्वावरती आपल्या सगळ्यांसाठी माझ्या मनात एक खूप प्रगड असा विचार आला की मी आपल्या सगळ्यांसाठी मी स्वतःसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत वाचन आज करणार होते, पण मला असं वाटलं की याचा लाभ आपण पण घ्यावा म्हणून मी हा फेसबुक लाईव्ह सुरू केला आहे। तर आता श्रीमद भागवत च्या अध्यायाला मी प्रारंभ करते आहे। आपण फक्त हा न वाचता नुसता श्रवण जरी केला तरी याचं पुण्य आपल्याला लाभतं। सो मी त्याची सुरुवात आता करते। श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला भागवत महात्म्य व स्कंद 1। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। नमन श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी त्रिपातांचे ताप निवारण पित्रांचे मुक्ती मोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर वर्णावे 700 श्लोकात अद्यापिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषध हे नारद करिता मही भ्रमण कलिता आसक्त पाहोनी जन भक्ती विरक्ती ज्ञानक्षीण पाहोनी खेद तया झाला कथिले सनकाधिकास भक्ती तरुणी दुखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतपाय देखिले सनत कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी भक्ती ध्यान विरक्ती आणि तैशीच वर्णिले नैष्कर्म स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसार बंद सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती नारदास सनकादित आले गंगा तटकी व्यत्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकाधिकांनी कथामृताने पुष्ट होत आपल्या 2 पुत्राचा मवेत नामाचा जय घोष करीत भक्ती तरुणी प्रगटली भद्रेच्या तीरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदली कलहमत धुंदुकारी पुत्र धुंदलीचा पृष्ठ गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्यात योगे आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोरजार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राणसत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाच्या योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारोनी गौरवावे वक्ता असावा भागवत रमण भगवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसी विनवोन दानधर्म करावा नैमिष क्षेत्री शौनकाधिक ज्ञान सत्री सुतासी विनवित धर्मकर्माचे सार निश्चित कवण आमा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिले तूही ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतासे श्रीहरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाती निर्चुनी हृदय ग्रंथी भेद होवोनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्ममार्ग उज्जीवनासी दुष्टदैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी नाना अवताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिला परीक्षिता जो गंगातटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुने शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिण वाटे शांत चित्ती सखेत बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनोभावे करोनिया नारद संगती व्यासा लागोन वृथा शब्द जाल त्यागोन कृष्ण लीला करिता गायन अखंडानंद होईल वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानांची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जग धवळले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुझसी उपदेशिले भगवल्लीला गाव्यजी यासस्तव सोडोनी सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेणे खेदाचा होई क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण अश्वत्थामाने द्रौपदी पुत्र मारून कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणिले तिये समोर द्रौपदीने तया नमस्कारीला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रौणीच्या ब्रह्मात्रासी उपशम स्ववीर्येसी उत्तरेने विनविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपत्ती येवोत मजवरी धावोनी येशील तू झडकरी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले श्री जग जेठी युधिष्ठिरास सदुपदेशी मग केली कृष्णसुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यूसमयी सन्निध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ज्ञात कृष्णमुखा पांच जन्य वाजवुनी शांत केला वीर अग्नी प्रथम मातासी वंदुनी निजश्रेष्ठ भुवनी पातले रूपधरोनी अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या त्रयात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन कान ये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊनी तितुक्यात हवाल दिल अर्जुन राजस घाली तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिऊनी लढले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकलो अभिन्न हृदय तेसी परीक्षित राजपदा योग्य होता धर्मराज सर्व सांडोनी चित्ता भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुल कन्या
परिणिली भार्या इरावती भली जनमेजयादी पुत्रचारी तिजपासून जाहले पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले व तसे गोरूपधारी धरित्री त्रिपादहीन वृषभा प्रति अधर्म वाढेल भूलोका प्रति संवाद परीक्षिते ऐकला एकपाद वृषभ आणि गायसी शूद्र ताडत होता राजवेशेशी परीक्षिते शूद्र वेशधारी कलिसी मारण्या तलवार उचलली शरणागत कली लागी राजावदे मम राज्य जगी तव वर्षांत रहा उगी अन्यथा दंड देईन हिंसा मध्य स्त्रिया द्यूत सोने मद कामवैर अनुरुत स्थाने दिली निवासास कली येता शरण तया एकदा राजा परीक्षिती हिंडत असतावना प्रती झाला माध्यान्न काळी तृषार्थ पातला शमिका आश्रमी मुनी पाहता ज्ञानमग्न संतप्त झाला अभिमन्यू नंदन मृत सर्प उचलोन कंठी मुनीच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा सातवे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोन अंतकाळी झाला धन्य राज्य मेजया ते सोपवोन गंगा तटाकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती शुक येता तेथे सांप्रती त्यासी स्थापिले उच्चासनी सांगतो भागवत पुराण तुझिया निमित्ते करोन उपाधी सकळ निर्सोन मुक्त होसी वेद वदे श्रीशुक इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु श्लोक 53 अध्याय दुसरा स्कंद दुसरा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुक म्हणे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा अंतकाळ जवळ येता सांडावी सकळ अहम म्हणता पुण्यतीर्था जावो न स्नान बर्वे करो न चित्ती श्री गुरुस्मरून परब्रह्मासी आठवावे धन धर्म धान श्रीमंत जन त्याचे कधीही न करावे सेवन ऐवजी राहावे मौन मन बुद्धी जीव ब्रह्मीलय करा भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करविती हरिसंयोग त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मज लागी तदर्थ करावी सत्संगती ते कृष्ण कथामृत पाजती तेणे होय चित्तशुद्धी हरीच्या पायी राहे बुद्धी भजना वाचून धन जन्म व्यर्थ अकामे भजावे श्री विष्णूस अथवा अन्य कामे ही ज्यास भजता इच्छा पूर्ण होय हृदय नवे तो पाषाण जो न द्रवे घेता नाम नुठती रोमांचन झरती नयन वृथा जननी ते कष्टविले राजा विनवी हात जोडून सांग विश्व रचनेचे ज्ञान श्री शुक करी कृष्ण स्मरण स्वये राही अकर्ता तू आज ऐसे प्रश्न केला तैसाची नारदे ब्रह्माला त्यांचा तो जो का संवाद झाला परिसराजा परीक्षिती श्री नारद पुसे ब्रह्मासी कुणी निर्मिले विश्वासी तपाने ज्ञान झाले आपणासी ते तुम्हा कुणी दिदले ब्रह्मावदे नारदा लागोन विश्वनिर्मिती नारायणापासून मी ध्यातो आदिपुरुष जाण महतत्व अनंतरे पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसे तया लागीच बोलती यज्ञेन यज्ञमय जयंत ऐसी वेदख्याती बोलली ओज तेज ऐश्वर्य युक्त क्षमा सौंदर्य व सामर्थ्य संपत्ती वा नम्रता जेथ तेथ सर्वत्र ईश्वरची ब्रह्मदेव म्हणे नारदासी भगवंत घेई नाना अवतारासी अनंत रूपे अनंत नामासी वेदा मौन पडलेसे भगवंताचे अवतार कथन श्री भागवताचे बीज जाण तुवा करावे विपुले कारण द्यावे शिक्षण लोकांसी राजा प्रार्थी श्री शुकासी कथावे तत्विक निरूपणासी श्रवणे बंद मोक्ष स्वरूपासी हृदयी प्रकटे भगवंत हृदयी चिन्मय करो निज्ञानी हृदयाकाशी अद्भुत वाणी तप करीगा ऐसे म्हणोनी अंतर्ज्ञान पावली चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागोन ब्रह्माने दिदले नारदा जाण नारदा बदला व्यासासी विसर्ग स्थान पोषण उती मान्वंतर ईशकथन निरोध मुक्ती आश्रयन दशलक्षणे भागवताची सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीय अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु 19 श्लोक 63 अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय महाभारती विदुरनीती ऐकोन कौरव करीती अपमान स्वजन गृह त्यागोन विदुर हिंडे तीर्थांतरी नाना तीर्थे फिरत यमुना तटी अकस्मात जाहली उद्धवांची भेट म्हणे सांग मात श्रीकृष्णाची ऐकताची श्रीकृष्ण नामसान उद्धवाचे हरले देहभान लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे श्रीकृष्ण विनवी स्वमात पितयासी म्हणे विवंचलो आपल्या सेवेशी राज्यपती बैसवोन उग्रसेनासी म्हणे मी दास तुमचा जाण नाना दैत्य निर्दाळिले भूमी भारासी उतरविले भारतीय रणी राजे मारले कौरवाधिक ही श्रीकृष्णे स्वकुल झाले मत्त विप्रशापाचे करुणी निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टणी पातले तेथे प्याले मध्य वारुणी ऐरक आणि शस्त्रे घेऊन परस्परांशी लढोनी ब्रह्मशापे यादव संपले
भागवत सांगोन मजला म्हणे उपदेशावे विदुराला अशी आज्ञा देवोन मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निज धामा उद्धव गेला बद्रिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारास धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेयाचे होता दर्शन विदुर घाली लोटांगण म्हणे तोडावे भवबंधन ज्ञानोपदेश करोनिया श्री मैत्रेय विदुरासी साध्यंत सांगितले जगत उत्पत्तीसी मुळी पाहणे भागवतासी कथा पुढारा ऐकाती मैत्रेय सांगे विदुराप्रती विराट स्वरूपाचा ब्रह्मादी विभूती त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा ज्ञान योग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण गुणगान आपले श्रवण करिता शुद्ध हृदयात आपण अवस्था यज्ञ दान धर्मे यज्ञ दान मार्गे आराधिता अक्षय फल दातृ मनुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्णन स्तुतीने मी झालो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण श्री हरिविधीस बोलिले प्रकृती पासून 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार प्रकृती विकृती मिळून मिश्र 10 विसृष्टी होत असे महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर पशुपक्षी अविद्या मानव देववर सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे करता काल गणना ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा त्यातील 50 संपली जाणा द्वितीय परार्ध सांप्रत आहे पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वाराकल्प म्हणून आपण करता संकल्प वाराह कल्प उच्चारितो तम मोह महामोह तामिश्र अज्ञान वृत्ती निर्मोन अधंता मिश्र पसवोनी 10 मानसपुत्र ब्रह्मा तुष्ट जाहला स्वदेह करुणी द्वय भाग शतरूपाणी मनु स्वयंभुव मैथुनजन्य प्रजा प्रारंभ येथोनिया जाहलीसे पृथ्वी गेली रसातळात पाहोनी ब्रह्मा चिंताक्रांत नाकपुडीतून अंगुष्ट मात्र वारा शावक अवतरले पाहता झाला पर्वताकार हिरण्याक्षाचा करुणी उद्धार क्षिती स्थापिले जलावर सुरवर जय जयकार करीती काश्यपाची भार्या दिती संध्या समयी मागे रती हिंडत असतो रुद्र भूतपती सांगे कश्यप हे ना बर्वे उपदेशन मानी दिती कश्यप करी तिची तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणती त्यागती प्राप्त श्री हरी करी कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात कीर्ती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णितील दिव्य ऐशा वैकुंठ लोकी सनत कुमारादी महाभक्त येती विजय विजय द्वारपाल त्यासी जाण्याकरिती अटकाव कुमार शाप देती दोघांसी ज्या मर्त्य लोकी म्हणती वृत्तांत कळता घन निळासी आलिंगिती जी निज भक्ता जय विजयासी शापिले हे तो बर्वे झाले मद्दिच्छे हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवत इच्छा तो प्रमाण कुमार करीती प्रदक्षिण जय विजय नमस्कारून गेले मागुते दिती गर्भी दिती प्रसवली 2 बाळे जय विजयाची झाले जुळे हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगी पाहता श्रीवराहासी हिरण्याक्ष करी गदा घातासी अभिजित शुभ योगेसी दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे नाना जीव नाना जाती नाना वृष्टी नाना समष्टी आणि समष्टी देह नूतन धारण करुनी देव निर्मिले ब्रह्माने ब्रह्मदेवांचा हास्य शृंगारा पासून जाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्परा झाले अभिमानापासोनी करण्या लोक रक्षण मनोनिर्माण केला जाण करता तपश्चरण ऋषी तेणे जाहले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेन मनुराजा तुझ लागी कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनुस्व कन्येसह येत करी अभिवादन त्या लागी कन्या माझी देव होती तुझी तिजला अनुरूपपती नारद मुखे ऐकिली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुणी निज जामात निज कन्येसी आलिंगित सुखे नांदा ऐसे म्हणत मनु ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती सकळही त्यागोन दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्ये विमान वनवनी त्यात हिंडे सपत्नीक मुनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या 9 होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रकटे देव हुती उदरी मरीचादी पातले नदी तीरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिल स्तुती ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पावले अहम मम माया पाश तोडण्या तुची समर्थ ईश देवहुती प्रार्थी कपिलास बिंदू सरोवर आश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावी सतसंगतीसी ध्यावावे मम चरणासी नित्यशुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगत उत्पत्ती कारण जे सर्वाभूती समभाव सर्वा ठाई मीच देव मन्नामाची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योग म्हणे जाण निश्चय देवहुती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागोन सदा संतोष मानोन भगवन नाम घोष करी संत चरण सेवोन
करुनिया शुद्ध मन माझे करावे जी ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ जरी मज लागी ती अर्पण करी माझे लागले वेळ खरोखरी तो मद भक्त थोर जाणावा सर्वात्मका मज ईश्वराशी नित्य भजावे भक्तीशी भक्ती योगची तू मजशी अवलंबिले पावशील स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरी देख जीव भोगती दुःख अनेक पाप भोगणे न सुटेची सुकर गर्दभ श्वान योनी याच जाण नरक खाणी नाना योनीत दुःख भोगोनी भाग्य लाभे नर देह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे काम मदात आयुष्य वेची जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरा समान असत म्हणून चिंत भजणे भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देवन अनेक भासे वस्तुत ईश्वर एक असे भ्रम हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्री हरिसी भजणे भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे एक ऐकोनी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोहम्मता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपत नामे थोर मातृगया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया समुद्र काठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावूनी एकचित्ते बैसले ते इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीयोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय 4 स्कंद 4 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। पुत्रिका धर्मे करोन रुचीस दिली आकुती जाण प्रसूतीस दक्षा लागोन स्वयंभुव म्हणून दिदल्या मूर्ती पावली कीर्ती नरनारायण जन्म घेती द्वापारी कृष्णार्जुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषींचे सत्रात दक्ष प्रजापती आले सभेत सर्व दक्षासी उत्थापन देत ब्रह्मा शिवाखेरीज अनादर वाटला दक्षासी दक्ष भृगुने शापले शिवासी त्या प्रसंगे निमित्तेसी ते उदासीन राहिले यक्ष गंधर्वाचा विमान पंक्ती आकाशमार्गे जाता देखील सती माहेरी जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथा दक्ष कर्मठ महागर्विष्ठ त्यास न कळला मदभाव श्रेष्ठ जरी जाशील पितृगृहास अपमानातील तो तुझ पाही दक्षमंडपी येता सती सत्कार न करीची प्रजाप्रती नाही हवीर्भाग शिवाप्रती पाहोनी कोपी सती बहु शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तव हा देह न ठेवी जाण प्रदीप्त करी योगाग्नी कर्पूरवत देह जाळला वृत्तांत सांगता नारदाने जटा आपटली शिवाने त्यातून उत्पत्ती वीरभद्राने दक्षशीर ताकले यज्ञकुंडात भृगूंच्या उपटोन दाढी मिशा दंत विरहित केला पूषा भगाची करुणी नेत्रदशा कैलास पर्वती परतले ब्रह्मा घेऊनी देव ऋत्वी जाशी वेगे पातला कैलासासी विशाल वट वृक्षाच्या छायेसी कर्पूर गौरास देखिले ब्रह्मदेवाने क्षमा याचून कथिले दक्ष यज्ञ विध्वंसन आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण होवो देवा माया मोहित अज्ञ जन मी न करी त्यांचे अपराध स्मरण दंडित असे मूढ जन धर्म मर्यादा रक्षणार्थ शिवाने कथल्याप्रमाणे देव करीते जाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणे महाविष्णू प्रगडला उत्तानपादस भार्या 2 सुनीती सुरुची प्रिय जाण ध्रुव सुनीतीचा बाळसान तात अंकीची बैसण्या सुरुची त्याचा अधिकार करी म्हणे नारायणा प्रसन्न करी ध्रुव निघाला वनांतरी श्री नारदे त्यास उपदेशेले ध्रुवाने मधुवनी तप केले प्राणारोधे देव व्याकुळले भगवंताचे सर्व निर्भय केले भेट देईन मी ध्रुवा श्री विष्णू प्रकटले मधुवनात ध्रुवनयनी अश्रुपात पृथ्वी प्राप्त समुद्र वलय अंकित आणिक स्थान अडळपदीचे श्रीहरी पावले अंतर्धान ध्रुव बाळ नगरात परतोन त्यास राजपद देऊन राजानी गेवनांतरी सुरुची मातेचा पुत्र उत्तम गेला मृगेशी जाण यक्षवधी उत्तमा लागोन ध्रुव यक्ष संहार आरंभी यक्ष संहाराचा वर्तमान कळता म्हणू ये धावोन यक्ष कुबेराचे जास जाण समजावी ध्रुव बाळा मान द्यावा श्रेष्ठासी कृपा करावी कनिष्ठासी तोषवावे कुबेरासी उपदेशनी पौत्रा परतले कुबेर दिदला ध्रुवासी वर ध्रुवे केले राज्या दूर जाता झाला बदहरी द्वार अष्टांग योग आचरला श्रीहरींचे पार्षद त्वरित विमान घेऊन आले तेथ मृत्यूच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला ध्रुवाचा वंश विस्तारत अंगराजा झाला त्यात अधर्माची कन्या सुनीतेस कुपुत्र वेन झाला वेनाची पाहुनी वृत्ती अंगराजा झाला कष्टी निघून गेला वनाप्रती म्हणे चित्त ठेवीन हरिपायी राज्यपती भैसला दृष्ट वेन करी साधूंचा अवमान म्हणे न करावे यज्ञ साधन ऋषी हुंकारे मृत्यू पावला राजाहीन राजा पाहोन ऋषी करीती वेन जंगा मंथन पुरुष उत्पन्न झाला जाण निषाद म्हणती ते असं ऋषी करिता वेन बाहू मंथन तेथे युगल झाले निर्माण पुरुषा पृथु नाम अर्ची म्हणती स्त्रियेसी ऋषी करीती पृथु अभिषेक राज्यपती बैसविला देख स्तवनीय ऋषी असे एक माझा स्तुती नका करू सुत मागध बंदीजन म्हणती तू नारायण प्रजेस करविशी स्वधर्माचरण अधर्म्यासी दंडशील
आर्तजनांची कधी न दंडिशी, शत्रुस असह्य अससी, संत सेवक विष्णू भासी, सदा प्रेमळ स्वजनांचा, पृथ्वी ते धान्य बीज ग्रासोन, पृथूने घेतला धनुष्यबाण, पृथ्वीवर रोखताची क्षण, मानवदेही प्रगटली, मीना अपराधी पृथुराया, शरण आले तुझ्या पाया, रक्षण करी दीनदयाळा, पृथ्वी विनवी राजासी, आचारभ्रष्ट होता लोक, मीची गिळी औषधी समस्त, दोहन करते नेमुक यासव, दोहून सर्व मिळवावे, ऐकोनी पृथ्वीचे संभाषण, नेमिले वत्सपात्र जाण, पृथ्वीला समतल करोन, ग्रामदुर्ग पट्टणे निर्मियली, पृथुशत अश्वमेध करी, इंद्र पाखंडी वेशधारी, यज्ञ अश्वाचे हरण करी, सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा, पृथुपुत्राने अश्व आणिले परत, पृथूने केले धनुष्य सज्ज, ब्रह्मा म्हणे न उचित, इंद्र तर यज्ञाचे अंग कसे असे, पृथूने केला यज्ञ पूर्ण, प्रकटला यज्ञ नारायण, हरीची आज्ञा मानुनी प्रमाण, इंद्रा दिदले आलिंगण, जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणासी, देई सहस्र कर्णमजसी, तव चरणांचा आश्रय दे, राजा प्रवेशला स्वनगरी, औदार्याची कार्ये करी, परदोष पाहण्याची वृत्ती, म्हणे सोडा प्रजा जन हो, एकदा राजा निज सभेसी, उपदेश करत असता प्रजेशी, सनत कुमार आले गगना मार्गेसी, रायाने त्यासी पूजी येले, पृथुराजाची पाहून भक्ती, सनत कुमार प्रसन्न होती, त्यासी उपदेश करीती, भवसागर पार करण्याचा, राज्य सोपवून पुत्रासी, पृथूने आचरिले योगासी, देह मिळवून पंचभूतासी, गेला परमधामासी आर्ची सवे, विजिताश्वाचा पौत्र भविष्यद, यज्ञ केले असंख्यात, भूदर्भाच्छादित करीत, त्यासी पुत्र झाले प्रचेतस, जात असता ते वनात, रुद्र त्यांना उपदेशत, म्हणे जपता रुद्रगीत, हरितुष्ट होईल प्राचितस, आराधित श्री विष्णूस, प्राचीन बरही कर्मासक्त, त्यास करण्या ज्ञानोपदेश, देवर्षी नारद पातले, यज्ञी केला पशुघात, होता तुझा अंत, सूड घेतील ते म्हणत, पुरंजनाख्यान सांगितले, पुरंजन भार्येसह वर्तमान, सुखोपभोगी असे मग्न, अज्ञान भावे दशा जाण, म्हणून सद्गुरुनाथ भजावा, पुरंजन गेला मृगयेस, परतो न येता राजगृहासन, विचारता गेलो म्हणत, अनुनय करीत असे भार्ये प्रती, राजा पुरंजना आणि कराज्ञी, नामजीचे पुरंजनी, अनेक कन्या पुत्र प्रसवोनी, धन्य धन्य मानती ते, चंडवेग नावाचा गंधर्वाधिपती, आणि काळ यवनाधिपती, लुटालूट करी सर्व प्रांती, जरा कन्या काळाची, यवनाधिपतीने केली स्वारी, उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी, राजा मारला सपरिवारी, पुनर्जन्म विदर्भ गृही, वैदर्भी दिधली ध्वजयासी, तो तिला घेऊन गेला वनासी, योगमार्गे त्यागोने देहासी, मलयध्वज मुक्त झाला, वैदर्भी करी महाविलाप, पातला तेथे मित्र अविज्ञात, शुद्ध बोध करुनी तिज, तेणे झाली मुक्त बंधन, प्राचीन वरही राजासी, सांगोनिया रूपकासी, नारदे केले उपदेशासी, राजा मनी बोध करी, मन हेची सर्वास कारण, मनची घडवी जन्म मरण, मनचे होईल तारक जाण, ते मन लावी हरिचरणी, नारदाचा उपदेश ऐकोन, राजा झाला प्राज्ञ, कपिलाश्रमी जावोन, स्वरूपता मुक्ती पावला, प्रचेतस करीत होते उपासन, त्यासी विष्णू झाले प्रसन्न, म्हणे मारिशा भार्या जाण, जी कन्या अप्सरा प्रम्लोचाची, प्रचेतांनी वरिले मारिशेसी, पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती, म्हणे आचरू कर्मासी, ते समर्पित असो तुझ, पुत्र हाती राज्य सोपवून, पश्चिम तीरी राहिले जाऊनी, तेथे नारद मुनींनी उपदिशिले प्रचेतास, प्रचेतांनी करुणी आराधना, पावले श्री हरिचरणा, झाले उत्तान पादाचे वर्णना, परिसावा वंश प्रियव्रताचा, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा संवेत, त्यास करण्या कर्मप्रवृत्त, ब्रह्मदेव पातले शीघ्र, प्रियव्रतास उपदेशाया, ऐकोन ब्रह्मदेवाचे वचन, बहिष्मर्ती सेवे करोन लग्न, आग्निधाती पुत्र ऊर्जस्वती कन्यारत्न, शुक्र ऊर्जस्वती सदैव यानी जाहली, अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत, गमन केले वैकुंठाप्रत, नारदोपदिष्ट मार्गाने, प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत आग्निध्र जम्बूद्वीपनाथ, तव करिता पुत्र प्राप्त्यर्थ, त्याने वरिली पूर्वचित्ती, त्यास झाले नाभिसह 9 सुत, जम्बूद्वीपाचे केले 9 भाग, 9 पुत्रांचे ते सत्वर, अप्सरालोकी पातला, नाभीची भार्या मेरुदेवी जाण, तेने पुत्र प्राप्त केला यज्ञ, प्रकट झाले यज्ञ नारायण, देती वरदान पुत्राचे, वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी, धर्म आचरोनी दावण्या हरी, अवतार घेई मेरुदेवीचे उदरी, शुद्ध सत्वमय ऋषभजो, इंद्रेत गोपोनी न करता वृष्टी, ऋषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी, भार्या ज्याची नामे जयंती, भरत ज्यांचा ज्येष्ठ सुत, उपदेशिले पुत्रा ते ऋषभ देवे, म्हणे तपचरणे वर्तावे, सेवा भक्तीने गुरुसित ओशवावे, तितिक्षा वृत्ती ठेवावी, धरावे संतचरण, मत्कथा परावी श्रवण, सद्गुण कीर्तनी असावे मग्न, निर्वैर असावे समष्टी,
भरता देवन राजभाग ऋषभ आचरता झाला योग अष्टसिद्धी प्रकटल्या चांग परी अखंडित चित्त ब्रह्मरूप ऋषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव हरिपती ज्यांचा दृढ भाव तेन गणती सिद्धी ते ऋषभदेव शिरोन वणव्यात आपुला अवतार करी समाप्त निवृत्त तृष्णते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुद त्यासी झाले 5 सूत करिता यज्ञ बहुत हृदयी हरिप्रकटला राज्य अर्पुन निज सुता हरिहर क्षेत्री झाला आता सूर्यनारायणाचा द्याता कालक्रमी राजा भरत राजा साधकोत्तम करीता असता नित्यनेम नदी तटा आली हरिण तिने सिंहगर्जना ऐकिली होऊनी भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने मन होते हरिणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिणाचा झाला प्राप्त पूर्व पुण्य आठवे त्या सांडोनी आप्त स्वजन करी ईश्वर चिंतन नदी पात्रात शिरोणी प्राण सोडिला भरताने तो पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेता राखण करण्या लागी बंधुजनी ठेविले त्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ खडग घेऊनी हातात मारण्या आला भरतासी महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामिका परमहंस स्थिती जड भरता म्हणून रक्षिले श्री हरीने सिंधू सौवीर देशीचा नृपती नामे रहुगण होता ख्याती राजदूतांची पाहिले जड भरतासी जुंपिला पालखी वाहण्यासी राजा उपरोधे बोले जड भरतासी कृश बहुतची झाला अससी जड भरत बोले उत्तरेसी बोलो निवृथा चालासी श्रमी ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित रहुगण उत्तरोनी धरिले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जड भरत म्हणून म्हणे रहुगणास विषयासक्त मनस आयास तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीतसे जीवासी संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जाण धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधूते रहुगण रायासी सांगोनी भवाटवीचे रूपकासी पूर्णबोध करविला त्यासी धन्य झाला रहुगण श्री संत चरण रजोभिषेक हेची हरिकृपेचे साधक सम्यक तपतीर्थ यज्ञादिक न त्या शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षितासी भरतवंश विस्तारेसी भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अंती सुयशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुक्राचार्य सांगती त्यांचे परिमाण 9000 योजने विस्तीर्ण ऐसे आहे ती नवखंडे इला वृत्तखंडात शंकर भगवान राहती पार्वती सह वर्तमान समाधी योगे करती चिंतन भगवान संकर्षण उपासती भद्राश्व खंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय हयग्रीवा ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात प्रल्हाद राव केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवाते मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्यक खंडात हिरण्यमय नामे खंडात अर्यमा उपासते कुर्मास आराधी यज्ञवराहास भूमी उत्तर कुरु खंडात किम पुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामांचे करीतसे ज्ञान भरतखंड धन्य भुक्ती मुक्ती लाभे येथे भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले जे का हरिभक्तीत रंगले धन्य झाले नर ऐसे जम्बूद्वीप लक्षद्वीप श्यामलीद्वीप कुशद्वीप क्रौंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित अस्ति समुद्रही सात क्षार इक्षुरस सुरागृत क्षीरदधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्त अश्व वाहती रथासी सूर्याचेनी ब्रह्माणे होती संवत्सर ऋतू पक्ष या आयने सूर्याचेनी अधिष्ठाने स्थिती जाणा जगताची चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगल जाना ध्रुवस्थानाचे वर्णन ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून आदी दैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडला खाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्ध चारण मगर यक्ष राक्षस पिशादाचादी अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरे भूमी ख्याली पाताळाचे तळी अनंत त्यास संकर्षण म्हणतात रुद्र अकरा निर्माण करत करीती संहार विश्वाचा कर्म करोनी जीववरीती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथ नाही पाप पुण्य जेथ न सरे ज्ञान जेथे नुरे ज्ञानात ध्यान तेथे वसे श्रीहरी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरीचे नाम धन्य न जाय इहलोक सांडो न तारी तसे जीव अज्ञ गुणावगुण अनच पाहे कन्या कुब्ज नगरासी अजामेळ ब्रह्मा महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाहता यमदूतासी पुत्र नारायणा हाक मारी
अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजामिळ झाला शुद्ध, पश्चातापे होऊनी दग्ध, विरक्त झाला संसारी, विष्णुदूतांची अजामिळासी, विमाने बैसविले आदरेसी, नेले वैकुंठ लोकाची, नाम महात्म्य अगाध हे, हरीची भक्ती हरीचे नाम, हाची आहे मुख्य धर्म, नित्यनामी करिता नेम, भवश्रमणेने ती हरिदास, नामस्मरणी जया प्रीती, त्यांना न पिडावे कदापि, जे का विमुख मुकुंदासी, त्यांना आणावे यमसदनी, प्राचीन बहिरचे पुत्र प्रचेतस, त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र, प्रकट झाला पुरुषोत्तम, प्रशंसा करुनी दक्षाची, आज्ञा केली सृष्टीवृद्धीची, असिक्री नामक भार्या त्यासी, सांगोनिया गुप्त झाले, दक्षास अस्रिकी पासोन, हर्ष्व शबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागोन, निवृत्ती मार्ग उपदेशिला, हे कळता दक्षासी, क्रोध आला बहुत्यासी, तेणे शापिले नारदासी, करिशी ब्रह्मण सदा म्हणे, घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत, दक्षाने उत्पन्न केला कन्या 60, त्यांची वंशपरंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे, त्वष्टा पुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता हिंवस नसत, गोविंद गायन सज्जन, ज्यावरी अनुग्रह करती जाण, त्यांचेच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रव यावा, विश्वरूप इंद्रासी, नारायण कवच उपदेशी, तेणे इंद्रा विजयी होसी, विधिविधान सांगितले, इंद्रे कवच धारण केले, सकळ दैत्यांशी जिंकले, त्रैलोकींचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पार्थ कवचाचा, विश्वरूपाची जननी, मातुळ कुळ दैत्य खाणी, म्हणून देवासी चोरोनी, हविर्भाग दे दैत्यांना, इंद्रास कळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद, ब्रह्महत्या घडली तया, दृष्टाने केले दक्षिणाग्नी हवन, वृत्रासुर केला निर्माण, देव भगवंता गेले शरण, गिळित शस्त्रास्त्रे वृत्राने, प्रगट होऊनी भगवान, उपाय सांगती सुरा लागोन, दधीची ऋषींसी जाऊन शरण, असती त्यांच्या मिळवाव्या, त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण, जेणे वृत्तासुर नाशन, इंद्र हस्ते घडेल हो, धन्य दधीची सत्पुरुष, निजदेह दिरला सुकार्यार्थ, विश्वकर्माने निर्मिता वज्रास्त्र, इंद्र आव्हानी वृत्रासुरा, योगमार्गी देह त्याग, अथवा मरणे चांग, हे जाणावे परम भाग्य, वदे वृत्र सवनेशी, दधींची ऋषी चेनी तपोबळे, आणि श्रीहरींच्या कृपा मिळे, वज्राचे तेज असे आगळे, इंद्रासी म्हणे वृत्तासुर, जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझे मनी वासनालय, हरिभक्तांच्या होनी सेवक, स्वकर्माने संसार चक्रात, माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त, त्यांचे ठाई लागो हे, इंद्र आणि वृत्तासुर, युद्ध करीती घनघोर, नारायणावर मस्मरे इंद्र, तेणे त्याचे रक्षण झाले, शिर पडता भूमीवर, आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य वृत्तासुर, झाला मुक्ती भगवत स्वरूपी, वृत्तासुराचा वध करिता, इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रापाचरिता, अश्वमेध करविला, यज्ञ पुरुष नारायण, त्याच्या ध्याने केला यज्ञ, त्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पाप केले, वृत्तासुर दैत्य तमोगुणी, काय करणे हरीचे चरणी, ऐकोनी परिचित गाणी, शुकवदती वृत्र पूर्वजन्म, चित्रकेतू राजा भौम, सांगे अंगिरास दुःखाचे कारण, अंगिराने चरुसिद्ध करून, दिदला राणीस यथाकाल पुत्र झाला, सवती विखार देती बालकाला, पुत्र शोक होता रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष, म्हणे सांडी पुत्र शोक, कवणाचा पुत्र कैचा जनक, सकल संबंध मिथ्या देख, विवेक चित्ती धरी बापा, चित्त हे भगवत चरणासी, इंद्रिय निग्रह जर करीसी, पावसी संकोषण देवासी, वदले दुर्वास नारद झाला उपदेशित, जप केला अंतकरणात, संकर्षणाचे दर्शन होत, धन्य झाला चित्रकेतू, वदले भगवान संकर्षण, तुझ शुद्ध भक्ती दिली जाण, माझे जयाला विस्मरण, जन्ममरण तो पावे, विमानी बैसोन भ्रमत असता, शिव वामांगी गिरिजेस पाहता, चित्रकेतू उपहास करिता, शाप मिळे असुर योनीचा, हात जोडून चित्रकेतू म्हणत, मी शापाचा स्वीकार करीत, तुझ्या चरणी प्रणिपात, शापानुग्रह मज समान असे, असो मागील अनुसंधान, कश्यप आदिती संतान, कथिले त्रश्रया दित्यान, कथितो वंशदितीचा, कश्यपे दिला नेम पुंसवन, इंद्र करी कपट शुश्रूषण, यास्तवदितीचे पुत्र मरुद्गण, पावले देवगण देवेंद्रामुळे, ऐका पुंसवन व्रत विधान, प्रारंभ मार्ग शीर्ष प्रतिपदे पासोन, करोनी षोडशोच्चार पूजन, व्रतस्थ राहावे विष्णू प्रती, सांगता दिनी कार्तिक मासात, चरु शिजवावा दुधात, देऊनी 12 आहुती होमात, शेष चरु द्यावा पत्नीशी, इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 7. स्कंद 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपायाने मन लावावे हरिपायी. दितीचे द्वय पुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक, विष्णूने
वधिला हिरण्याक्षास भातृवदाने संतप्त हिरण्यक्षपू जाळलासे. हिरण्यक्षपू करी सांत्वन शास्त्रसंमत बोले वचन केले शोकनाशक निवेदन माता वहिनी पुतण्याते. हिरण्यक्षपू तपकरिता ब्रह्मा झाला वरदाता. हिरण्यक्षपू झाला वदता शास्त्राने मज मरण नको. नसो दिवा वा रात्री आकाश वा भूमीवरी घरात वा बाहेरी मृत्यू न यावा सर्वथा. ब्रह्मदेवे वर दिलेला दैत्य लोक विजयी झाला. नाना भोग भोगू लागला परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यक्षपूस चार सुत ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त तो चराचर पाहे आत्मवत परिपिता त्याचा देश करी. शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षंडामार्ग दैत्य विचारी पुत्रास काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन पिता होऊनी क्रोधायमान नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रासी दुर्लभ शरीर मनुष्यासी भजता मुकुंद चरणासी कल्याण आंत्यतिक होत असे. भगवंता स्वात्मद निवेदन हे निर्मळ दुर्लभ ज्ञान नर नारायण देती नारदा कारण तेने मजला उपदेशिली. परिसोनी प्रल्हादोक्ती आश्चर्य देते बाळांचे चित्ती तुझला कळले कोणे रेती. नारदोपदेश काही झाला. प्रल्हाद म्हणे बाळकासी माझा पिता गेला तपासी. इंद्री हरिले मन मातेसी स्वाश्रमासी नेले नारदे. तिचं भागवत धर्म उपदेशिला म्या गर्भात ऐकला. भक्तीचं हवी हरी प्राप्तीला आत्मभाव पहा सर्वांभूती. ऐकोनी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिभजन. दैत्य बोले प्रल्हादा लागोन धडा वेगळे करतो शिर तुझे. हातामध्ये खड्ग घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण. स्तंभी प्रहार करिता जाण नरसिंह पाहता झाला. नरसिंहाने द्वारी मांडीवर दैत्याचे फाडले नखी उतर. मिळोनी येती देव वर करीती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करीती समीप जाण्या सर्वच भीती. ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रति भगवंतासी शांत करी. प्रल्हादे करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुरवाळीत. म्हणे तारावे जीव संतप्त वदला प्रल्हाद नर हरिते. नरसिंह वदे प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी. बंधमुक्त होई कर्मे करुणी मननिष्ठा. त्रिपुरे मयासुराने निर्मिली. ते देवांना त्राही केले. शिवे तया भस्मसात केले. म्हणून झाले त्रिपुरारी. आचरावी धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे. अखंड जगदिशास स्मरणे तेने प्रसन्न जगतात्मा. पतिशी भजे जी हरी भावे ती एहिलोकी सुख पावे. देहाती उत्तम गती पावे हे प्रतिव्रता लक्षण. गुरुगृही निवासकाने आसावे मितभुक्त जितेंद्रियाने. स्वस्त्री खेरीज संगवर्जने अनासक्त असावे वानप्रस्थी. संन्यासास त्याग विशेष राहोत सहजा अवस्थेत. वृत्ती बालोन्मत पिशाचवत राहावे आत्मानुसंधानी. मधुमक्षिका आणि अजगुरु त्यांना मानावे आपले गुरु. तरण्यास भवसागरू निंदा स्तुतीवर जावी. गृहस्थाने क्रिया करोन भगवंतासी करावे अर्पण. संत महंताचे मुखातून हरिकथामृत सेवावे. करावे पंचमहायज्ञ देवपूजन श्राद्धादी तर्पण. पर्वकाळी दान धर्म द्वेष कुणाचा न करावा. पूर्ण ब्रह्म आहे अन्न श्रीहरीशी करावे जी अर्पण. करोनी अतिथीचे हे पूजन मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्ती सदा ज्याची लोभी वृत्ती. नष्ट होय पुण्य सत्कीर्ती. दारुण शत्रू लोभ हा. कर्माचे दोन प्रकार प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार भक्तिकर्मे मोक्ष प्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. आवाज व्यवस्थित येत असेल तर प्लीज एक कमेंट टाकून मला कळवा. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वासी पाहत परंतु कोणासही न दिसत सर्वज्ञ ईश्वर भजा नित्य ऐसे स्वयंभुव बोलला. स्वयंभुव स्वारोचिष उत्तम कालक्रमे अवतरले भगवान. गजेंद्रासी तारिले नकरापासून श्रीहरीने ते दवा. क्षीर समुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत. तेथे वरुणाचे उद्दानत होते सरोवर ऋतमत. गजेंद्र जलप्रशाया आला. मगरीने त्याचा पाय धरिला. उपाय न चाले सुटण्याला. शरण गेला श्रीहरीसी. गजेंद्राची ऐकोनी स्तुती. श्रीहरी धावला त्वरिती. कमळ उचलोनी सांप्रती. अर्पिले कशी गजेंद्राने. हरीने सोडले निज चक्र. तेने फाडिले नक्रमुख. भक्त गजेंद्र केला मुक्त. राखिले ब्रीद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हुहू नामक देवल शापे झाला नक्र. त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र. दिव्य देहधारी जो तो झाला. इंद्रद्युम्न राजा तपोगभस्ती अगस्ती शापे झाला हत्ती. परिपावला उत्तम गती होती म्हणून पूर्वोपासना. 5वा मनुरैवत. 6वा चाक्षुष तो चक्षुपुत्र. देवासुर युद्धात पराजित. इंद्रादी ब्रह्मास शरण आले. ब्रह्मादी गेले वैकुंठासी. आराधिती श्री विष्णूसी. तुची हितकारक सर्वासी. करी संतुष्ट जग सारे. दिव्यसुती ऐकोनी म्हणे दैत्यांशी संधी करून. समुद्रमंथन आरंभोनी कार्य इच्छित साधावे. देवदानव दोघे मिळून मंदारा आणला उपटोनी. वासुकीची दोरी करून क्षीरसागरी पातले.
दैवांनी दैत्यांचा पूर्वीला हट्ट, धरिले सर्पाचे शेपूट, कर्मरूपे हरी आधार देत जंब मंदार बुडे सागरी. प्रथम हलाहल उत्पन्न, सुखी व्हावे प्रजाजन, म्हणून प्राशी पंचानन, नीलकंठ नाम शोभले. कामधेमू उच्च श्रवा, ऐरावत, कौस्तुभरत्न अप्सरा पारिजात, लक्ष्मी वारुणी धन्वंतरी हस्त, अमृत निघाले मंथनातून. अमृत कलश पळविला दैत्यांनी, भांडू लागले अतिमोहातूनी. भगवंतांनी रूप धरले मोहिनी, कामोद्दीप सर्व चित्ती. दैत्यांची मोहिनीवर प्रीती, राहू सह देवास अमृत वाटी. विष्णू राहूचे शिरछेदिती, परिमस्तक अमर झाले. देवगेती विष्णू आश्रय, जेथे विष्णू तेथे जय, म्हणून घ्यावं ईश्वराश्रय. करणे यत्न संसारी, गुप्त झाली श्री मोहिनी. आपण फसलो हे पाहुनी, असुरांनी माया निर्मुनी. देवासुर संग्राम आरंभिला, ब्रह्मा पाठवी नारदासी. नारदे समजाविले देवासी, युद्धी परावृत्त केले देवासी. असुर संहारा कारणे, अवशेष राहिले असुर. बलिसह गेले असता चलावर, सर्वासी उठविती सत्वर. शुक्राचार्य संजीवनीने, ऐकोनी मोहिनी वृत्तांत. विष्णुलोकी आले उमाकांत, तुवा केले दैत्य मोहित. ते रूप दाखवा म्हणत असे, उद्यानी कामिनी सुंदर. पाहता कामातुर शंकर, माया लागवी तो लक्ष्मीवर. प्रगटाला तो विष्णू रूपे, सांप्रत सात्वे मन्वंतर. यातची अवतार वामन सर्वेश्वर. त्रिपादे व्यापिले जगडंबर, ती विक्रम हे नाम जया. वैवस्वत दक्ष ब्रह्मा सावरणी, धर्मरुद्र देव सावरणी. इंद्र सावरणादी मिळवणी, 14 मनु येणे रीती. मनुजा मन्वंतरे नियुक्त, विश्वधर्माचा प्रसार करीत. सिद्धादी ज्ञान कर्म जागवित, भगवंत नियंता सर्वांचा. शुक्राचार्य कर्वी विश्वजित, यज्ञे बली युद्ध सिद्ध. इंद्रपुरीवर केली मात, देव घाबरले अंतरी. देवगुरु सांगे देवास, सर्वांनी त्यागीला स्वर्गवास. बली वैसता इंद्रपदास, भोगभोगी स्वर्गाचा. इंद्रादिपुत्र स्वर्गभ्रष्ट, तेणे अदिती झाली दुःखित. कश्यप सांगती अदितीस, नाम ज्याचे पयोव्रत. फाल्गुन प्रतिव्रता ते शुद्ध द्वादशी, दुग्धाभिषेक पूजन हर्षी. दुग्धाहार विष्णुध्याशी, त्रयोदशी क्षीर भोजन. अदिती आचरी पयोव्रत, व्रतांती भगवंत प्रकट होत. म्हणे तुझ्या इच्छेकृत, जन्म घेईन उदरी तुझ्या. काश्यपाचे ठाई करोनी, प्रवेश विष्णू राहिले अंशरूप. आले अदितीचे गर्भास, स्तुती करीती ब्रह्मादिक. यथाकाल होता गर्भासी, भाद्रपद शुद्ध द्वादशीसी. वामन अवतरले अदितीचे कुशी, धारिले बटू रूप तत्काळ. अश्वमेध मंडपात, यथाविधी बटुसी पूजित. जे इच्छा ते मागावे म्हणत, बलीने सत्कारिले वामना. आणि कमजला न लागे काही, त्रिपाद भूमीचं द्यावी पाही. माझे मागणे फार नाही, दान देई बलिराया. विष्णू पातला देव कार्यासी, वामन रूप धरिले वचनासी. शुक्राचार्य बदला बलिसी, दान यासी नच द्यावे. बली म्हणे शुक्राचार्यासी, वचन न मोडावे मानसी. सत्वर स्थान भ्रष्ट होसी, शापिले दैत्य गुरुने. एकपदे भूमी व्यापून, दुजा चरणे स्वर्ग सामावून. न उरे जागा तिसऱ्या चरण, त्रिविक्रमे दान स्वीकारता. विष्णूचे कपट पाहोनी, असुर गर्जले धावोने. बलीने असुरास वर्जोनी, रसाळ तळा जाण्या सांगितले. बळीसी म्हणे तै वामन, कोठे ठेवू तिसरा चरण. पूर्ण करी निज वचन, ना तरी भोग नरक यातना. बली म्हणे जी वामना, मम मस्तकी ठेवूनी चरणा. तू दान घेई पूर्ण, असुरांचा हित करत्या. तव पातला प्रल्हाद, तुवा केला ऐश्वर्य नाश. अनुग्रहे तव बली विवश, भगवंताशी बोलिला. त्यासी वदले श्रीहरी, मी जयावर अनुग्रहकारी. त्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खुन हे जाणावी. सुतलात मी बलीचे द्वारी, द्वारपाल होऊनी रक्षण करी. पुढे सावरणी मन्वंतरी, बली होईल इंद्र बापा. मग नमस्कारोनी विष्णूसी, सवे घेऊनी असुरांशी. बली गेला सुतलासी, प्रल्हादा सवे ते दबा. इंद्रास झाली स्वर्ग प्राप्ती, तेणे आनंदिले अदिती. बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्याने. वेद निघाले ब्रह्ममुखातून, ते हयग्रीव दैत्य केले हरण. प्रभूने मत्स्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे. सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान ओंजळीत आला मत्स्यसान. हयग्रीवास मारून वेद परत आणिले. इथे श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्वत अंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने. परिकन्या झाली इला नामने. तोची पुढे सुद्युम्न झाला. सुद्युम्न जाता शापित वनात. स्त्रीत्व पावता त्वरित. पुरुरवा नामे ख्यात. झाला पुत्र बुधापासून. एकमास पुरुष एकमास स्त्रिय. उशापे भोगता आला वार्धक्यासी. राज्य सोपवोन पुरुर्व्यासी. सुद्युम्न तपास निघाला. पुनतपाने मनु वैवस्वास. इक्ष्वाकु नृग शर्याती दुष्ट. पृषद्र नरिष्यंत करुष दृष्ट. नभक कविदश पुत्र जाहले. शर्यातीच्या सुकन्येने भेदिल्या वारुळ ज्योतिकंटकाने. तव पाटप आहे रुधिराने. फुटला नयन च्यवनाचा. स्तुती करोने भार्गवाची. शर्याती सुकन्या अर्पित्यासी. अश्विनी कुमार तारुण्य देई च्यवनासी. च्यवने दिला सोमपानाधिकार. शर्याती प्रपुत्र कुकुद्नी.
त्याची कन्या रेवती. त्याने अर्पुनी बलरामासी बदरिकाश्रमी तो गेला. नभगाचा पुत्र नाभागास वाटणीत मिळाला वृद्ध बाप. पितृआज्ञे नाभाग गेला यज्ञास, तेथे धन दिले रुद्राने. नाभागपुत्र अंबरीश आचरी साधन द्वादशी व्रतास, विलंब होता दुर्वासास पारणे केले तीर्थाने. दुर्वासे कृत्या लावली अंबरीशा पाठी, तव सुदर्शन लागले दुर्वापासा पाठी. धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासा. निज भक्ताचे धरिता पाय, चक्र सुदर्शन शांत होय. दुर्वासा भोजने तृप्त होय, अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला. वैवस्वत मनुचे शिंकेतून, ईश्वाकुचा झाला जन्म. त्याचे वंशी मांधा तास, कन्या 50 झाल्या. सर्व कन्यांनी वरिले सौवरीस, वृद्धपणी त्यास विषय हव्यास. अगत्य सांगणे सेवे कर्यास, सावध असावे निरंतर. माधांतांच्या वंशात सत्यव्रत, त्रिशंकू नामे विख्यात. स्वसामर्थ्ये सदैव स्वर्गात, त्यास विश्वामित्रा धाडिती. हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशुशुन शेपास, विश्वामित्रे सोडविले. राजा बहुकाचे पत्नीस, सवतीने दिले विष. म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध. इंद्राने यज्ञवश्व पळविला, सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला. तिरस्कारिता मुनीला, भस्म झाले क्षणार्धात. अंशुमाने मुनी सविला, पितरोद्धाराचा उपाय मिळाला. सगरे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मस्वरूप. भगीरथाने करता तप, शिवगंगा प्रेमे पावत. भस्मात स्पर्शिता गंगा आप, पितर मुक्त झाले. सगरवंशीय सौदास, त्याने वनी मारिले राक्षसास. त्याचे भावाने सूड घेण्यास, वसिष्ठा मर्मास वाढिले. वसिष्ठ शापे झाला राक्षस, बक्षिश्री संगी सज्जनास. तिचे शापे निपुत्रिक सौदास, त्यांचे वंशी खटवांग. खटवांगाचे वंशात श्रीहरी 4 रूपे अवतरत. पितृवचनार्थ राज्य त्यजत, सत्यवचनी श्रीराम. राक्षस मारिले बहुख्यात, धनुर्भंग केला जनक सभेत. शूर्पनखेस विद्रूप करीत, एकपत्नी श्रीराम. रावणांत करोनी, बिभीषणास राज्यदानी. राम वैसले राज्यासनी, एकबाणी श्रीराम. करोनी अश्व महायज्ञ, सर्वस्वाचे केले दान. रघुकुल तिलकास शरण, भक्ता भीमानी श्रीराम. कलापग्रामी योगसिद्ध मरू, कलिअंती वंशाचा तरु. सुमित्र राजा निर्दारू, रघुकुलाचा शेवट. इक्ष्वाकू पुत्र निमी, वसिष्ठास पाचारी यज्ञी. शापिता एक मेका लागोनी, वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र. जीवनेत्री निमिषाने स्थान, त्याचे देहाचे मंथनातून. जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी. सोमवंश आता ऐकावा, बुध इलेचा पुत्र पुरुरवा. उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थाली देती गंधर्व. वेद स्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नी प्रकट होत. त्याला पुत्ररूपे स्वीकारित. पुरुरवा गेला गंधर्व लोकी, सत्यवती ऋषिकाचा जमदग्नी. त्यास रेणुकेपासून भार्गव मुनी. सहस्रार्जुना ते वधोनी, पितृआज्ञे गेला तीर्थयात्रे. पितृआज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी. माता बंधुसी जिवंत करी, पितयासी प्रार्थी भार्गव. सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदग्नी शिर. धडास जोडून पितृशिर, पितृऋण फेडिले भार्गवाने. पुरुरवाचा आयुपुत्र, त्याचा वंशधर्म भ्रष्ट. क्षयवृद्ध वंशीय लर्क, अनेक वर्षे राज्यभोगी. पुरुरुवाचा पौत्र नहुष, इंद्राणीची इच्छा धरीत. तेणे झाला पदच्युत. ययाती बैसला सिंहासनी. ययातीस भार्या 2, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण. इंद्रिय तृप्ती नवे जाण, ययाती निर्लज्ज कामहत. पश्चातापे होऊन अनुत्तप्त, तारुण्य राज्य देवोनी पुरुष. वासुदेव चरणी लावोनी मनास. ययाती पावला उत्तम गती, शकुंतलावरी दृष्टयांसी. पुत्र भरत नामे भारत देशी, मरुत तो करी स्तोमासी. भरद्वाज दत्तक पुत्र झाला, रंतिदेव प्रार्थी ईशचरणी. दुःखरहित भावे प्राणी, तो मायातीत सर्वस्वदानी. कीर्तितयाची भूगर्भ स्वर्गी, वर्णिले सोमवंशासी. अस्ता उत्तरेच्या गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आघातासी. श्रीकृष्ण रक्षिले तुझ राया, यदूपासून 46. वसुदेव कृष्णपिता जाणावा. स्वतः परमात्मा अवतरला मनुष्यरूपे भूमिसी. दुष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनांचे पालन करण्या. धर्मसंस्थापना करण्या, अवतरे श्री हरी युग युगी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 9मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्ये भाराक्रांत झाली भूमी, तेणे ब्रह्मासवे विष्णू लागोनी. मी अवतरे नक्षिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे. वसुदेव देवकी विवाहात, वैसले दिव्य रथात. आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाया सिद्ध झाला. वसुदेव विन्वी कंसासी, हिचे संतान अर्पिन तुझसी. धन्य त्या धृताज्ञासी, साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण. कंसाप्रती भिवून यादव गेले देशोदेशी.
देवकीचा सातवा गर्भने मस्त योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामे विख्यात यादव कुळी जन्मला. अवतार घ्यावया भगवंत प्रगटले वसुदेव हृदयात. तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्वांतर वासी प्रकटला. वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्ग देई दुभंगून. यशोदेपाशी बाळ ठेवून उचलून घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत देवकीचे वोसंगी. तिला ठेवता आपोआप झाले पुन्हा बंदिस्त. द्वारे अर्गळा कड्या कुलुपे. महामाया रुदन करी कंस आला झड करी. कन्येसी फिरवी गरगर करी. तव ती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर. तेणे कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले वसुदेव देवकी. ऐकोन मंत्रांचे कथन कंसे धर्मोच्छाद मांडून. ऋषी संतास पिडोन स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र घरोघरी प्रकटली मात. जन्मोत्सव केला थाटात नंदे गौरविले सकळजन. वार्षिक कर भरावयासी नंद आला मथुरेसी. वसुदेवे भेटे घेतली तळासी. म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळासी. सावध चित्ते पुत्रा रक्षी वसुदेव सांगे नंदासी. निरोप घेती परस्परांचा. सुस्वरूप धरुनी पुतना कंसाने आली नंद सदना. नंदला आला असं करविता स्तनपाना. तात्काळ झाली गत प्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन. वज्रवासियांनी केले दहन. पुतना झाली पावन. सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हासी. वातरूप असुर त्यात प्रवेशी. तान्हा पादाघात करता गाड्यासी. शकट मोडला क्षण मात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास. आकाशी नेई कान्हास. कृष्णे आवळी त्या कंठास. आपटीला भव्य शिळेवरी. न्याहाळिता मुख सुंदर नंदकुमार. जांभई देई सत्वर. मुखात दिसता विश्व चराचर. नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता व्रजात. गोठ्या माझी एकांतात. करविले नामकारण संस्कारास. उभय पुत्रांचे नंदांनी. कृष्णज्ञानी अखंड वृत्ती. गाराण्याचे मिश करुनी येती. कृष्ण दर्शन लालसा चित्ती. प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती. म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी नानापरी. करवी यशोदा स्तनपान. मध्येच कानास सोडून पाहो गेली दूध उन्न. कृष्णे पाठ फोडिला. उखळे बांधोनी कृष्णासी. कार्यार्थ गेली गृहासी. कृष्ण आला परसदारी. यमलार्जुन वृक्ष जेथे. तैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराचे अस्ति पुत्राक्ष. नळकुबेर मणिग्रीव. यवन प्रमत्त झाले फार. जलक्रीडा सिंहास सुंदर. वस्त्राचेही नुरले भान. नारद शापे भाल वृक्ष. वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्शन. होता वृक्ष उन्मळवून. सिद्ध झोन प्रकटोन. झाले नद मस्तक मुकुंदा पुढे. समस्त गोप जमले. उत्पात विचार करू लागले. सर्व परिवार निघाले. मग पातले वृंदावना. वत्सरूप धरुनी दैत्य येवोनी मिसळता कळपात. पाय धरुनी फिरविले मस्त. कृष्ण आदळी भूमीवरी. बकासुरे गिळला श्रीमुरारी. दाह होता टाकीला बाहेरी. कृष्णाने चंचू धरुनी करी. उभे फाडिले बकासुराते. वनगमनार्थ केली आयती. पुढे गोमटी वासरे चालती. हास्य विनोदे गोपाळ चालली. देखिले अजगर रूप गुहा. वत्सासह रिघाले भीतरी. कृष्ण वाढे कंठी अजगरी. प्राण निगता अतिदुस्तरी. अगासुर सद्गती पावला. गोप आले यमुना तीरी. सर्वांनी उघडली शिदुरी. गोवत्स शोधाया गेला हरी. परिब्रह्मानेही सर्वांनी जलोकी. सर्व रूपे धरी हरी. पाहे विश्व निर्माणकारी. म्हणे लीला अतर्क्य खरी. ठेवी माथा चरणी तया. ब्रह्मा करून स्तवन. तुझ्या सगुण रूपाचे गुण. म्हणे जाणण्या समर्थ कोण. कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी. कृष्ण सकळा करी पूर्ववत. भोजन केले गोपा समवेत. सायंकाळी घराघरात अघासुर वृत्त गाजे. श्री बलरामाचे इच्छेपूर्ती. गोपाल गेले ताडवनाप्रती. रासभास वृक्षावरी आपटी. धेनुक उद्धरिले हलधराने. प्याले डोहातील विषजल. पितामृत प्राय झाले सकल. अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ. जीवित होय गोप गाई. सर्पापासून विषमुक्त. करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात. त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवी आपला देह. फणीवरनाचे वासुदेव. आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह कालिया गेला रमणकद्वीपी. तव तो पातली संध्याकाळ. म्हणून तेथेची राहिले सकळ. रात्री पेटला वानळ. कृष्णे गिळीला द्वावग्नी. सौभरींच्या अनिच्छेने. मासे खाल्ले गरुडाने. मत्स्यभक्ष प्रमादाने. मृत्यूशाप दिधलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात. कुरघोडीचे खेळात. त्याने पळविला बलरामास. पावला मृत्युमृष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवनी. त्यांना शोधी नीलमणी. हाका मारी हरीची वाणी. हंबरत आल्या धावोनी. तेवढ्यात वणवा पेटला. श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळला. ईश्वर कळला गोपाळांसी.
भावे करिता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती, तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जाणोनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनात क्रीडत असे वनमाळी, सवे राम आणि सवंगडी थाट चरणी गायीच्या. सुखदायीशा शरद ऋतूत नवान्न प्राशनादित महोत्सव होत, नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतकरण, म्हणे धन्य वेणू आत्माहून आमाहून. गोपी सांगती परस्पर, कृष्ण व्हावा आपला पती, गोपी कात्यायनी व्रत करीती, विवस्त्र उतरल्या जलांतरी, तेणे वस्त्रे हरी श्रीहरी. घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन, म्हणे मनोरथ करीन पूर्ण, जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ गायी चारता गेले दूर, माध्यांनी म्हणती गोपाळ, क्षुधा शांतीचा उपाय करा. अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यासी, आणिले चतुर्विध अन्नासी, हरी आशिष देई साध्वींसी, क्षुधा अक्षम विली गोपांची. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंदमहानंदादी गोप इंद्रयज्ञ करीती वार्षिक, गोवर्धन प्रित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण. सकाळ ही धेनू पूजिती, तृणधान्यादी अर्पण करीती, गोवर्धनास प्रदक्षिणा करती, मग परतोनी येती गृही. इंद्रा कळले वर्तमान, आपणा प्रित्यर्थ न केला यज्ञ, त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला महापर्जन्य. करंगळीवर धरी गोवर्धन, गोपांचे करुणी रक्षण, इंद्राचा गर्व हरवून पर्वत ठेविला कृष्णे. नंदाकडे गाले गोप सकळ, म्हणती पुत्र नोहे हा परमेश्वर, वज्रवासियांचा आनंद परत, ऐ पूजती कृष्णाला. इंद्राने कर्म पाहोनी अद्भुत, सिंचिले आकाशगंगेचे उदक, सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी, स्नानार्थ उत्तरे यमुनेसी, नंदासनेला वरुण लोकासी, तेथून आणिला श्रीकृष्णे. भाव जाणोनी गोपांचा, दयावंताने दाविले निजरूपा, जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा, नित्यसिद्ध शाश्वत जो. शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी, आल्या सकल गोपनारी, घरी परता सांगे कृष्ण. त्यांना न साहे वियोग कल्पना, म्हणे तवपदी आलो शरणा, ऐकोनी करुणा वचना, झाला रममाण गोपी सवे. तेणे गोपींना झाला अभिमान, म्हणून झाला अंतर्धान, विरह दुःख द्यावे दारुण, निश्चयले पुरुषोत्तमे. तेणे तन्मय गोपीजन, करीती हरी लीलांचे स्मरण, भ्रमिष्ठा कैसे करीती भाषण, काननातील वृक्षांसवे. सकळही मिळून गोपी कृष्णा शोधती वनप्रांती, चंद्रलोपता वाळवंटी, मग येऊनी बैसल्या. कृष्णा दुंडोनी थकल्या नारी, विरहानल जाली हृदयांतरी, सहज गाती तै सुंदरी, विरह गीता कृष्णार्थ. गोपींचा ऐकता विलाप, प्रकट झाला मदनाचा बाप, पितांबरधारी वजयंती धृत, प्रभाव आकली दश दिशी. भक्त करीती निरपेक्ष प्रेम, मजलना फेडवे त्यांचे ऋण, भक्तांचे ऋण मजला भूषण, म्हणून करा प्रेम मजवरी. ऐसा करुणी गोपींचा गौरव, महारास करी केशव, दोन दोन गोपीत केशव, विद्युल ते सम तळपत असे. केले परस्त्री सेवन, हे तो धर्मा विरुद्ध वर्तन, परी जेथे ईश्वर करुणा घन, तेथे न प्रवेशे धर्माधर्म. गोपींच्या भ्रतारांनी घरोघरी सन्निध भासल्या आपल्या नारी, पहाटे आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णाज्ञे. गोप गेले अंबिका वनात, त्यास गिळू लागला अजगर तेथ, तो अंगिरा शापे त्रस्त, श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त. शंख चूड कुबेराचा सेवक, गोपीस घेऊनी चालता पळत, कृष्णे ठार मारुनी त्यास दिव्यमणी दिधला दादासी. गोधन घेऊनी चक्रपाणी, चारावया जाई दिवसावनी, वियोग विसराया विरहणी, मिळून गाती युगुल गीता. श्यामलकांतीचा तो वनमाळी, गजरा ज्यासम क्रीडा करी, सायंकाळी येत गोकुळी, देता आनंद चंद्रासम. महादैत्य वृषभासुर, येता कृष्णाचे अंगावर, प्राणगई आपटोनी पृथ्वीवर, अरिष्ट अवघे निरसिले. कंसे पाचारिले अक्रुसास, म्हणे आणावे रामकृष्णास, आमंत्रावे धनुर्यागास, बेत सांगितला व्यूहाचा. अश्वरूपी केशी येत, किंकाळण्याने गोकुळ भयभीत, श्रीहरी हात घाली त्या मुखात, श्वास कोंडून मैला तो. व्योमासुर मिसळी लपंडावास, चोरून लपवी बालकास, कृष्णे बळेची धरुनी त्यास, गळा दाबुनी मारले. अक्रूर येता गोकुळात, रामकृष्णास घाली दंडवत, भाव ओळखुनी हृदयात, तया आलिंगिनी श्री अच्युत. ऐकोनी कंसाचा विचार, रथी बैसले मुरलीधर, गोपी होती व्याकुळ फार, यमुना तिरी रामकृष्ण. जळा माझी दिव्य दर्शन, होता नवरले देवभान, अक्रूर हात जोडून स्तुती करी भगवंताची. अनंत रूपे नंद नामे, तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे, परी दुजेपण मनोधर्मे, त्यांनी काही भासेना. तुझं शरण मी सर्व भावे, कल्याण आता जी करावे, कृपा करुनी मज रक्षावे. शरण शरण भगवंता, रथ उपवनाशी थांबला, अक्रूरे कंसावस निरोप दिदला, मग नगरी प्रवेश केला श्री लीलावताराने. रजकाचे मस्तक उडविले, कोशियास साजुज्य दिदले, माळियाचे मनोरथ पुरविले श्री जगदीश्वराने. वाटी चालता भेटीला त्रिवक्रा, तिने उट्या लाविता रामकृष्णा, कुब्जेचे शरीर झाले समा, कृपा करिता गोपाळे. धनुष्य घेऊनी हातात, भगवंते मोडीले क्षणात, कंसाने घेऊनी भयभीत, मलोत्सव प्रारंभला.
कुवलया पीड हत्तीला माहू ताने कृष्णावरी घातला माहू तव हत्ती निर्दाळीला गजदंते श्रीहरीने चाणूर म्हणे श्रीरामकृष्णासी कृष्णा तू खेळावे मजसी बलदेवे मुष्टिकासी मल्ल युद्ध खेळावे मुष्टिक कुटाश बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने चाणूर शल तोशलाचे श्रीहरीने कंसासवदोनी स्वस्वारूप्य देवोनी माता पिता मुक्त करोनी चरण वंदिले रामकृष्णे हे माते हे पिता श्री ऐसे म्हणता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपाचा निरोप देता जड अंत करणे तै गैवरले पाचारुनी गर्गाचार्या पुत्रांचे द्विजोती चित्त संस्कार कार्या वेदकला आणि कार्य शिकवी संदीपनी दोघासी गुरुपुत्र आणूनी यमपुरातून गुरुसी दिदला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंचे अनुमतीने जाण मथुरेशी आले उत्तम श्लोक उद्धवा त्वा गोकुळी जावे नंद यशोदेचे सांत्वन करावे कृष्ण आठवण करी तसे सांगावे मनस्का गोपींना उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळी येईल का श्रीहरी नंद पुसे उद्धवाते उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करीतो स्मरण अभिष्टपूर्वीला येथे येऊन परिहृदयी नित्य जाणावा गोपी पुस्ती उद्धवासी आम्ही आठवतो का कृष्णासी तव भ्रमरा आला तयापाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मक सर्वा ठाई माझी आठवण अंतरी पाही माझा वियोग तुम्हासी नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष वोनी गोपींची मने उद्धव आला मथुरा भुवने देऊनी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णासी कुब्जेचा घरी जाऊन तिची मनोकामना पुरवून इच्छित वर देऊन उद्धवासह घरी आले हित करण्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे खुशाली जाणून यावे अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव धृतराष्ट्राधी राखिती वैरभाव कुंती विदुर निवेदी मनोभाव अक्रूरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी पुत्राप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी तेने हितोपदेशन रुचे त्यासी दुःश्वास करीती पांडवांचा इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे एकादशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। कंसाचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर रामकृष्ण सैन्यवधी वसत्वर त्यास प्राणदान देती काल यवन करणार स्वारी कृष्णे निर्मिली द्वारकापुरी प्रजानन नेयोनी नगरांतरी निशस्त्र एकटा निघाला काल यवन पाठलाग करी तै कृष्ण शिरे गुहे माझारी तेथे निद्रिस्थास्त यवन लाथ मारी तेणे भस्म झाला क्षणी निद्रिस्त पुरुष मुचुकुंद त्यासी होता चिरनिद्रावर त्याचे पुढे प्रकटला श्रीधर अविनाशी भक्ती दिदली तया मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी रामकृष्ण लपले प्रवर्षण गिरी जरासंधे वणवाला वितागिरी दोघे आले द्वारकेत रेवतीने वरिले बलरामासी कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी वरावे हरुणी मजसी श्रीहरीस संदेश दूता करवी तुता सबैस वोन रथात विदर्भपुरी पातले अच्युत वैदर्भीस समाचार देता दूत पुजले रामकृष्ण भीष्मकाने रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसोनीस रथात राजांचा करोनी नित्पात रामकृष्ण निघाले तेथोनी शिशुपालादी राजे करता चढाई पळता तया भुई थोडी होई पळून गेले सकळ लवलाही रुक्मी विद्रुप केला कृष्ण रुक्मी पुन्हा गेला कुंडनपुरा वसविले त्याने भज कटपुरा भीमकी कृष्ण विवाह खरा झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रद्युम्न पूर्वीचा तो काम जाण रतिपत्नी असे त्याची 100 असुरास वधिले दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता वृत्तांत नारद सूर्य स्वयंमंतक अर्पित सत्राजितास सिंहाने मारिले प्रसेनास जांबवती मण्यासह अर्पी कृष्णास जांबवान ते धवा कृष्णे सत्राजिता मणी देवोन निथ्या आळ घालवोन सत्यभामा अर्पी देवा लागोन होण्या क्षालन अपराधाचे लाक्षागृही मारिले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक द्वारकेत चोरीला स्वयंमंतक शतध्वाने ते दवा श्री यदुराज येता द्वारकेसी शतधन्वा मणी देई अक्रूरासी चक्रपाणी वधी शतधन्व्यासी मणी दाखवी अक्रूर पांडव भेटी इंद्रप्रस्था यादव राजा आला सात्यकी समेता कालिंदी सदावनी निजरूपा वरिले येसी श्रीकृष्णाने मित्रविंदीचे केले हरण सत्यास पाणात जिंकोन लक्ष्मणाभद्रा स्वयंवरी जाण पाणी ग्रहण करी हरी राणा भूमिपुत्र नरकासूर त्यासी दावनी यमपूर 16 सहस्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊन आदितीस कुंडले देऊन पारिजात उपवनी लावून सोहळा केला कृष्णाने बैसला रुक्मिणी मंदिरी श्रेष्ठ क्षत्रिय असताधरी कामजवरिले म्हणे श्रीहरी रुक्मिणी पडे धरणीवरी तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हा सम्यावरिले म्हणून सावध होता भीष्मनंदिनी बोलली मुकुंदाते बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी करण्या प्रद्युम्नास नातरोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा
रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मी राम खेळे द्यूत न जिंकता ही जिंकलो म्हणत यास्तव बलराम वदी त्यासी. बळीचा पुत्र बाणासुर कन्या उषा त्याची सुंदर सखी चित्रलेखा काढी चित्र उषेच्या स्वप्न वल्लभाचे. गगनपंथे आणून अनिरुद्धास उषेस भेटवी अंतपुरात. नागपाशे वंदिले अनिरुद्धास बाणासुराने ते दवा. नारदा करवी कळता वर्तमान बाणासुरा आव्हानी रामकृष्ण. बाणे घालून रोटांगण कन्येसह बोळविले. यादव कुमारासी दिले कृतकालस कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पापफलास स्वदान ग्राही मी रूप असे. सत्पुरुषांचे थोडेही दण आपण करिता हरण. 10 पिढ्यांचे अधपतन उपदेशी कृष्णपुत्रासी. बालमित्रांना भेटाया कारण बलरामे केले गोकुळ गमन. सर्व आठवी प्रेमळ कृष्ण एकमेका पुसती क्षेम. पौंड्रक संदेशी कृष्णाला मीची वासुदेव जगे एकला. शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून पौंड्रक मस्तक केले छेदन. काशीराज शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला. दिदित मित्र नरकासुराचा पेटला सुड घेण्या मित्रवधाचा. रामे करिता प्रहार वृष्टीचा मरुनी पडला भूमीवर. सामाने लक्ष्मणाकरिता हरण कौरवांनी केले त्याचे बंधन. शिष्टाईचा उपहास करून अंतिशरण येती कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांभाला वरदक्षिणा आहेर अर्पिला. आंधण घेऊन सवे कोमला बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण. पहावया कृष्णाचे विंदान. नारद आले द्वारका भुवनी. नारद हिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी कार्य चालली भिन्न भिन्न. कृष्णलीला पाहून नारदाने केले गमन. चित्त भगवंत चरणी ठेवून करीची विचारण त्रैलोकी. श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असे श्रोतया. दूत निरोप सांगे यदुराया जरासंध पिढी राजसी. धर्म करीतो राजसूय निमंत्रणा आले नारदराय. कोण कार्य करावे अगोदर उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगित ऋषिकेशी प्रथम आले इंद्रप्रस्थी. राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधण्या. कृष्णाशी म्हणे धर्मराज करणे आहे क्रतुराज. जिंकोने पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सखा. चारी बंधू राजासी जिंकिती अपार द्रव्य मिळविती. कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती जरासंध भीमसेनाचे. भीमाने फाडला मगधातिपती सहोदरा बैसविले राजावरती. बंदीखानी होते नृपती मुक्त केली श्रीकृष्णे. त्यांना भगवंत दर्शन घडता नयन मनोरम. घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले. बंधमुक्त होताची राजे विनविती भगवंताते. थारा आपल्या चरणाते ऐसे देई कृपादान. सहदेवा करावी करोनी गौरव. उपदेशोनी बोळविले सकळ. भीमार्जुनासह केशव आले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आज्ञे धर्मराज प्रारंभ करी यज्ञराज. अग्री पूजी यदुराज तेणे निंदी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन केले शिशुपालाचे शिरछेदन. तेज निघता देहातून कृष्णस्वरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न मय सभेत आला दुर्योधन. भूमी वाजळ संभ्रमा लागोन लज्जित झाला कौरवपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधोनी पशुपतीस. द्वारकापुरीस गेले त्रस्त शिशुपाळ मित्र शाल्वाने. युद्धार्थ येता प्रद्युम्न गदा प्रहार करी द्युमान. माघारी रथ वळवून रक्षिले द्वारकपुत्राने. कर्तोनी आला रणांगणी यादवसेना वित्तबाणी. प्रद्युम्न शरसा संधान करोनी शिर उडविले द्युम्नाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात परत येताच रणांगणात. सुदर्शन शाल्वावर सोडत मस्तक केले धड वेगळे. मातुले विदुरत दंतवक्त्र त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरीने करुणी प्रहारवधी येले तयासी. राम करी तीर्थाटन सुतम रोमहर्षण करी मान. केवळ दर्भस्पर्श करून हरीला प्राण तयाचा. येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून तात्काळ मारला वल्वल. सांगोनी दुर्योधन भीमासी न खेळावे गदा युद्धासी. राम पातला नैमिषारण्यासी ऋषीस उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छा धरी सुदामा आला मित्राघरी. त्यासी सागर पूजे श्रीहरी सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रातून चिंदीचे मोटाळे काढूनी. पोहे पाहुनी चक्रपाणी मुखी घातली एकमुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोळवीत सुदामा प्रसादी प्रवेशत. म्हणे परीक्षा पाहुनिशत वैभव दिदले स्वर्गीचे. साधुनी सूर्यग्रहण पर्वणी स्नाना येती अवनी. नंद यशोदा गोप गोपिनी पाहुनी संतोषिती श्रीकृष्ण. मीची सर्वांचे ठाई भोगता श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका. गोपी वदल्या रुक्मिणी कांता हृदयी राहोत शरण तुझे. कृष्ण पत्न्यासी म्हणे द्रौपदी वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगासी. विस्मय वाटे भगिनीसी वार्ता ऐकता कृष्ण कथा. वसुदेव विनवी ऋषी प्रती सांगा कर्मनिवृत्ती युक्ती. यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती गोभू अन्नदान. यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्नदान. नंदादिकासी निरोप देऊन यादव परतले द्वारकेसी. वसुदेव बदले रामकृष्णासी रापण स्वामी चराचरासी. घेऊन यावे मृतपुत्रांसी देवकी विनवी निज पुत्रा. रामकृष्ण सुतलात जाऊन आणिले पुत्र बलिपासोन. देवकी मातेस सोपवून स्वलोकी केले ते कृष्ण रूपे. त्रिदंडी संन्यासासी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण. बलराम उठता खवळून शांत केले श्रीकृष्णाने. श्रुतदेव बहुलाश्वाचे
घरी एकाच वेळी गेले श्रीहरी, द्वयांना देवोन गती दुर्धरी, परतोन आले द्वारकेसी, जीवासी लागले जन्म मरण, त्यास यासी माया मूळ कारण, म्हणून भजता हरिचरण, तेणे निरसे संसार, सत्यब्रह्माचे अधिष्ठान, त्यावरी झाला जो भ्रम, तेथे जग झाले निर्वाण, सनंदन सांगे श्रुती वचन, ज्याचे शिरी ठेविना हात, तो तात्काळ व्हावा भस्मसात, वृक शिवा पाठी लागत, हात ठेवण्या मस्तकी, मोहे पडला वृकासुर, ठेवी स्वशिरी कर, भस्म होताची सत्वर, शिव झाले संकट मुक्त, वंदन न करुणी ब्रह्मा ते, निंदोनी शिव शंकरा ते, लाथी विष्णू वक्षस्थला ते, विष्णू श्रेष्ठ थरवी भृगू, मृत बालके सज्जनाची, जीवित दिली त्यासी, पूर्विले प्रजा मनोरथासी, धर्म स्थापिला कृष्णाने, प्रद्युम्न पृत अनिरुद्ध, त्याचा सूत वज्र नाभ, हाची राहिला शेष, होता नाश यदुकुळाचा, धर्मरक्षावया अवतार धारण केले लीला शरीर, त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र, कर्मबंधन तुटत असे. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वादशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराया भूभार हरण, मारिले बहुदुष्ट जन, यदूंचे भावे निर्दालन, कृष्ण विचार करी मनी, मुनींनी दिला शाप, होईल यदुकुळाचा नाश, सकळ ही जाणत असे श्रीकृष्ण, तरी अनुमोदन कुळनाशा, सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भागवत धर्म, त्याचे करवावे श्रवण, वसुदेव विनवी नारदासी, पूर्वी निमी राजाचे सत्रात, नवयोगी कथिती धर्म भागवत, तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी, गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भाव, तदुपदिष्ठे मार्गे ठाव, ईश्वराचा पाविजे, प्रेम रज्जुनी बांधले पाया, म्हणून सोडताना ये हृदया, ऐसा जो भक्त राया, तोची जाणा भगवतोत्तम, सद्गुरुसी जावे शरण, तोषवावे करुणी सदाचरण, सकळ आसक्ती सांडोन, करावी नम्रता दया मैत्री, गुणकर्माने मलिन चित्त, तीही भजावा भगवंत, तेणे होऊनी शुद्ध चित्त, होई प्रकाश ईश्वराचा, भगवंताचाही विग्रह मूर्ती, अथवा हृदयी ध्यावोनी चिन्मय मूर्ती, बंधनातून सुटी जे निश्चिती, सर्व कर्म अर्पिता देवासी, भगवंताचे अनंत जन्म, अनंत रूपे, अनंत नाम, अवतरले नरनारायण धर्म आणि मूर्तीपोटी, भगवंताचे अवतार हंसदंत सनतकुमार, ऋषभ हयग्रीव मत्स्यसुकुर, कुर्म हरी नरसिंह, वामन भार्गव श्री रघुवर, कृष्ण बौद्ध कल्की होणार, युगायुगी होतात अवतार, धर्मरक्षणा कारणे, जे ईश्वरासी न भजती, वेदनिश्चित यज्ञ करीती, पशुहिंसा उदरार्थ करीती, ते पावती अधोगती, धनाचे ऐकमेव फल, तो धर्म असे केवळ, म्हणून धन हस्ता अनुकूल, धर्म तेणे जोडावा, पितर देवा आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकासी, परी ते ऋण न भक्तासी, जो स्वामींचा शरणागत, ब्रह्मादिक स्तुती करुण, म्हणती केला भूभार हरण, प्रभो आता वैकुंठी येऊन सनाथ करा आम्हासी, यावरी बोलले भगवंत, यादव कुल झाले उन्मत, यांचा करुणी अंत येई नमी निज धामा, यदुवृद्धांना म्हणे कृष्ण, महोत्पात कुळनाशाचे लक्षण, प्रवासी करुण स्नानदान, निवारी घोर संकटा, धन्य उद्धवाची दास्य भक्ती, त्यावरी श्रीकृष्णाची अत्यंत प्रीती, म्हणे नेई तव धामा प्रती, तुझीच सेवा केलीसय, श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा, मी त्यागता भूलोका, कलियुग येणार देखा, त्वा व्हावे मदभक्ती प्रचारक, 24 गुरुम्याम केले, भूमी वायू आकाश आपे, अग्निचंद्र रवी कपोते यांनी अवधूता बोधविले, अजगर पतंग भ्रमर, मधमाशी मधुकर, मत्स्य मृग पिंगला सागर, आत्माराम जागविती, सकळ देहधारांचा मित्र परम, श्री स्वामी समर्थ आत्माराम, त्यासे करुणी समर्पण, व्हावे रममाण त्या संगे, कन्यका सर्प बालक, कुरर भिंगुरटी, उर्णनाभी इशुशार, या 24 गुरुहुंनी थोर, स्वदेह हा परम गुरु, नरदेहाची होता प्राप्ती, अवश्य करणे भगवत भक्ती, भजन कराया एक युक्ती, गुरुपाय सेवावे, जीव परतंत्र जोवरी, ईश्वराचे भय तोवरी, म्हणून विवेक करावा निर्धारी, आत्मरूप जाणाया, यावरी पुसत असे उद्धव, जीव किमर्थ झाला परतंत्र, आणि गुणांना होता बद्ध, मुक्त कैसा होईल, विद्या अविद्या माझ्या शक्ती, त्या जीवांच्या बंध मोक्ष करीती, विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती, आणि बंधन अविद्येचे, धन असोनी न केले दान, की वाचा असोनी न घेतले नाम, की माझे न केले लीला वर्णन, वृथा जन्म मूर्खांचा, माझे भक्त कृपाळ असती, आपले सत्कर्म नुच्चारिती, अखंड धरिती सेवावृत्ती, हीच लक्षणे मद्भक्तांची, भक्तियोग आणि सत्संग, या बिन उपाय नो हे चांग, मीच संतांचे अंतरंग, आणि माझे संतजन, सत्संग आणि भगवंत नाम, हे दोन चहू युगी समान, म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण, साधन हे सत्संग, मीची आत्मा सर्व देही, त्या मज एकासी शरण येई, मजसी भजता भय नाही, उद्धवा सांगे भगवंत, प्रथम अहंकार सोडावा, सात्विक आहार घ्यावा, गुरुसंती भाव ठेवावा, उपासावे हृदयस्था, निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी, सर्व गुण भावे भजसी, मीची प्रियत्वाची अंतिम गती, मीचा आत्मा सर्वांचा, एका भक्तीने माझी प्राप्ती, तेथ इतर साधने न सरती, साधना माझी श्रेष्ठ भक्ती, भक्ती वाचोनी अवृथा क्षीण, चित्त लावी माझ्या स्वरूपी, ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती, तो मज पाहे सर्वाभूती, आणि पाहे आपणात, आणि मा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता, वशिता आणि कामा वसायिता,
अष्टसिद्धीसे मी आधार, अनुमिमत्व मनोजव, दूरश्रवण, आज्ञाशक्ती, कामरूप इच्छामरण, अपराजित, त्रिकालयज्ञ, दूरदर्शन, परमन ठाव या शुद्रसिद्धी, अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी, ज्या माही न करवे गणती, असंख्यात माझ्या अस्ति विभूती, जैसे परमाणु धुलीचे, सांगो एक गुज उद्धवा, मीची आश्रयो सर्व भावा, गुणश्रेष्ठ मी सर्व गुणभावा, जे मी असे सर्व रूप, अहिंसा, सत्य, चोरी न करणे, अकाम, अक्रोध, अलोभ असणे, भूतमात्रांचे प्रिय हित करणे, सर्व वर्णाचा धर्म हा, अध्ययन, यज्ञ आणि दान, आतिथ्यादी पाळावे नियम, दुःखी मदभक्तासी अर्पी धन, त्यावरी प्रसन्न मी सर्वदा, देव ऋषी पितर भूते, यांना मानोनी माझी रूपे, यांना बजावे नित्य निके, सर्वार्पणे मज ठाई, माझा भक्त जो विरक्त, ज्ञानभक्तीने अलंकृत, माझा भक्त निरपेक्ष, तो सर्वाहुनी श्रेष्ठोत्तम, एका नामस्मरणाविण कलित न घडे कर्म साधन, यास्तव भावे करिता कीर्तन, देह भेटी भगवंता, ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी, जैसे प्रकाशे, अन्य साधन न तुके कैसे, तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वाहुनी, जो सात्विक गुणसंपन्न, त्यासी बोलीजे संपत्तिमान, गुणदोष दृष्टी हा दोष जाण, गुणदोष न पाहणे गुण हाची, ज्ञान हे गुरुपदेशानुसार, त्यांचे चिंतन करावे वारंवार, सद्भक्ती धरिता मनी दृढ, येऊ अंतरी सुखावे, जैसी जैसी विषय निवृत्ती, तैसी तैसी होय मुक्ती, जीव पावे आत्मस्थिती, धर्म हाची उत्तम सर्वोत्तम, निष्काम भावे भगवंत, भजताची कळे वेदार्थ, अथवा वजावा श्री गुरुनाथ, जो का स्वये भगवंत, सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वे, तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था, यास्तव प्रश्न उद्धवाचा, त्यासी वाटे हित भावे, तेणे सद्गुरुसी शरण जावे, अवमानित हा देह की जे ममत्व यावरील सोडोनी, पीडिता दुर्जन वाग्बाणे, क्षुब्ध मना शांत वले, जेणे सहज सामर्थ्य जया बाणे, ऐसा विरला असे बा, उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट, बुद्धी करी एकनिष्ठ, होई आत्मयुक्त सर्वपरी, जया साधने परमार्थ, तेणे अर्था मानिजे अनर्थ, अर्थ झाली असक्त, घात निश्चित साधकाचा, सर्वाहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ, तेथे येती माझे भक्त, माझी भक्ते करुनिया, सकळ लोक मीची केले, मीची सकाळ व्यापिले, ऐसे जया ज्ञान झाले, तया मीची सर्व रूप, जय चित्त आहे प्रसन्न, इंद्रिये पावती उपशम, मन अनासक्त, देह भय शून्य, तै तत्सत्वगुण प्रकटला, कामना रहित स्वकर्म, त्वरी केले मदर्पण, तेची कर्म सात्विक जाण, तेणेची होय मत प्राप्ती, उर्वशीच्या विरहानली, पुररुवा बहुतळमळी, चित्त येता शुद्धवरी, झाला विषय विरक्त, तैसे ज्याची संस्कृती भय, तेणे करावा संतपदाश्रय, तेणे पाविजे निर्भय लीलया, तरी जे भव सिंधू, श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागोन, ऐका प्रेमाविण उपचारशीण, भावे अर्पिता जळ ही जाण, मी संतोष जगदानी, कर्म करत्यासी जी फलप्राप्ती, तीच प्रेरक अनुमोदका प्रती, साह्य करत्यास ही निश्चिती, तिची फलप्राप्ती जाणावी, उद्धवासी सांगे भगवान, सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण, यातील भूमंत्राचे दोषगुण, चित्ती नाणावे कदा काळी, जो मदभक्त अनन्य शरण, त्याचे करी संरक्षण, हाती घेऊन सुदर्शन, विघ्न निवारण करीत असे, सकळ मंगळाचे आयतन, तो बापा भागवत हा धर्म, श्रद्धेने करिता आचरण, मर्त्य मृत्यूसी पार करी, श्रीकृष्ण निरोप घेऊन उद्धव पातला बद्रिकाश्रमी, प्रवीण होऊन भागवत धर्मी, अंती पाविला हरिगती, यादव येता सागर तीरा, तेथे प्राशिती वारुणी, एरके एकमेका ताडिता, मरण पावले कित्येक, एकांत स्थानी बलराम, परमपुरुषी झाला लीन, अश्वत्थतळी पैसता श्रीकृष्ण, व्याधे बाण मारिला, श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक, आग्नेय योग धारण करून, न ठेविता देह जाण, सदेह गेले स्वधामी गेले कृष्णराय, वसुदेव देवकी मोकली धाय, दुःखातिशय म्हणती हाय, प्राण त्यागला तत्क्षणी, अर्जुनाकडून ऐकता वृत्त, पितामह धर्माधिक, होऊनी संसारी विरक्त, उत्तरपंथे पावले, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदशोध्याय, श्रीकृष्णार्पणमस्तु. शेवटचा अध्याय आपण वाचतोय, अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत नृपती, क्रिया त्यांची अधर्मरीती, ज्यांच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्मन्याय अनुकूल, लोक गाढवा समगर्दती, ऐसी कलियुगी होईल स्थिती, शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल, दीन दुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामी राज, त्याचा निरंतर फडके कीर्तिध्वज, पृथ्वी सनात त्याचेनी, कली सर्व दोषांचा साठा, परिअंगी गुण मोठा, एक हरीचे नाम गाता, गतिश्रेष्ठ पाविजे, श्री स्वामी कीर्तना वाचोन, कलित न हे अन्य साधन, कीर्तन योगे स्वामी स्वाधीन, भक्ता पाठी हिंडत असे, नैमित्तिक प्राकृती आंत्यतिक नित्य, ऐसे 4 प्रकारचे पलय होत,
सत्यवस्तू आद्यंतरहित नित्य राही सर्व काळी. संसार सागर अति दुस्तर तो पावणे असेल पार. लीला कथा श्रवण ही सुंदर नौका अवश्य आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेणेही न निवारले यदुकुळ मरण. बोध घेई तेथून जाण की मरण अटळ मर्त्यासी. करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान. देहाभिमान गळता जाण भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती. सर्व लोकांचे डोळ्यापुरती राजदेह झाला भस्मसात. तक्षके मारिला तात जनमेजय सर्पयज्ञ आरंभित. निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्पसत्र. चित्तीवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होत. 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडेयाने कठोर तप आचरिले. त्यात इंद्राने विघ्न आणिले परीन चळला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती 2. श्रीहरी पातले द्यावया दर्शन मार्कंडेय ऋषीवरा. नरनारायण बदले मृकंड सुता इष्टवर माग आता. तुझी माया पाहुता मार्कंडेय म्हणे जी ईश्वरा. एके दिवशी जलमय सर्व ही एकटा विचरत असता मही. दिव्यपटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला. बालक पाहता निदृष्टी धावला त्यास घालाया मिठी. गुप्त जाहला इतुक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्ववत. बैसला होता मार्कंडेय सिद्ध देहगेहाची नव्हती शुद्ध. म्हणून शिव प्रकटे हृदयाकाशात घर्षण होय मार्कंडेयासी. तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती. भगवंत 2 नसती मार्कंडेय वदे शंकरास. सुत म्हणती विश्वकर्ता जेणे लावली लोकव्यवस्था. एकरूप असोनी वस्तुता सूर्य तोची श्रीहरी. अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी. प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीत असे. श्रीकृष्णाने गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन. 12 स्कंदात वर्णन सुत वदती सौनकासी. कलिमल पापनाशक हरी ऐसा न गाईला पुराणांतरी. जैसे जैसे येथ प्रतिशब्दा माझारी वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ. वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्रीमद भागवत महात्म्य. परब्रह्म असे व्यापक त्यासी म्हणती वज्रपालक. येथ कृष्णाचा सदैव वास अनुभवतात रसिक जन. अच्युते जैशी केली लीला ते नाव दे स्थळाला. गोवर्धनादि व्याकुळ शांडिल्य या आज्ञी वज्रनाभा. कृष्णवियोगे दुःखी स्त्रिया पुसती कालिंदी सखया. मुकुंद सहवास घडाया उपाय सांगा आमासी. जा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी. उद्धव पूर्वेल मनोरथे सारी यमुना राणी सांगे तया. 16 कलायुक्त भगवाना आजही वस्ती वृंदावना. भगवताचे करिता कीर्तना 3 गुळे उद्धरती. उद्धव करीती भागवत कथन रोहिण्याती केल्या परमधाम लागेऊन. अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भेटती चिन्मय भक्ता. श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप. वक्ता श्रोत्यांनी येऊन एक रूप सेवावे प्रेम भावे. श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत. तेणे होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे. फलश्रुती. श्री गुरु माऊलीचा असे रचियता अक्षर ब्रह्मस्वरूप साचा. अक्षरे उमटली सद्गुरु वाचा. कल्याण जगताचे कारणे. त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्षे मजसी पाहता. 700 श्लोक संक्षिप्त भागवता. करा आज्ञा पिले माऊलींनी. भागवत रसामृताचे करता पान. पितरांना सद्गती मिळवून त्यांचे आशीर्वचने करून परलोक सुधारेल. गुरु माऊलींचा आशिष सत्वर. सत्कर्माचा नसावा अहंकार. साधनी पडावा आपला विसर. मग कृपा होईल समर्थांची. ही शब्दांची सुमनमाळा घालू श्री गुरु माऊलींचे गळा. भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवून. विषयांचा हव्यास जाईल तेणे चित्त शुद्ध होईल. मग भक्तीचा उदय होईल. श्रवणी साधता एकाग्रता. श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरु माऊली करी कथन. सावध चित्ते ऐकोन वाचोन म्हणून चिंतन करावे. सफल होईल कामना श्रद्धेने करावे पारायणा. नित्य केल्या श्रवण पठना शौर्य वाढे मिळे विजय. ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु माऊली कृपे जाहला सार्थ. श्री स्वामी नामी रंगो चित्त सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्षोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अशा प्रकारे आपला संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आज पूर्ण केलाय समर्थ कृपेंनी. आणि त्याचा लाभ आपल्याला घेता यावा म्हणून हे फेसबुक लाईव्ह मी सुरू केलं. श्री हरी विठ्ठल.